महाराष्ट्रवासियांनो, नगर परिषद निवडणुकात नवे नगराध्यक्ष निवडून आलेत. विजयाचा जल्लोष सुरू आहे, पण या जबाबदारीसोबत किती मानधन मिळतं? पगार नव्हे, मानधन आणि भत्ता. आताच्या जमान्याचा विचार केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना पगार नसतो, तर मानधन मिळतं. 1965च्या अधिनियमानुसार दरमहा मानधन आणि वार्षिक आतिथ्य भत्ता नगर परिषदेच्या फंडातून अर्थात कर पाणीपट्टीतून दिला जातो. हा निधी अ, ब, क वर्गानुसार बदलतो. अ वर्गात 25,000 मानधन आणि 36,000 आतिथ्य भत्ता, ब वर्गात 20,000 मानधन आणि 24,000 आतिथ्य भत्ता आणि क वर्गात 15,000 मानधन आणि 18,000 आतिथ्य भत्ता. तसंच मीटिंगला हजेरी लावल्यास प्रति मीटिंग 100 रुपये अतिरिक्त भत्ता मिळतो. आतिथ्य भत्ता पाहुण्यांच्या जेवण निवासाच्या खर्चासाठी असतो. नगराध्यक्षांना मिळणारे हे मानधन जबाबदारीच्या तुलनेत अल्प वाटतं. शहरांच्या विकासाची धुरा सांभाळताना खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो. महागाईच्या काळात ही रक्कम वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून प्रामाणिक लोकांना सेवा देता येईल. नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा. तुमच्या शहराचा विकास तुमच्याच हाती आहे. मानधन कमी असलं तरी जबाबदारी प्रचंड आहे. तेव्हा नगराध्यक्ष पदाचं हे मुकुट सांभाळणं म्हणजे एक प्रकारे कसरत म्हणावी लागेल.